Welcome in Sanskar Moti channel. Today we are learning class 8 chapter 2.3 The Little River म्हणजे छोटीशी नदी यावरची कविता पाहिजे आहे. तुम्ही नक्कीच नदी किनारी गेला असताल आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्नांची उत्तरे चिटचॅटद्वारे वॉर्मिंग अप मध्ये द्यायची आहेत. क्वेश्चन फर्स्ट, व्हॉट डिड यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ रिव्हर? तुम्ही नदीच्या किनाऱ्यावर गेल्यावर कोणत्या गोष्टी पाहिल्यात? When I visited the banks of the river, I found the lush green with flowers sprinkled among them. Second question, in which season did you go? Was the river flow gushing or gentle? तुम्ही कोणत्या ऋतूत गेला होता आणि नदीचा प्रवाह उसळता होता की संत होता? We went to the picnic spot in the rainy season. The river flow was gushing in those days. Third question, did you notice other people by the river? What were they doing? तुम्ही नदी किनारी दुसरे काही लोक बघितले का? ते काय करत होते त्या ठिकाणी? Yes, I noticed some people by the riverside. They were enjoying with the water and seemed to play with it. Fourth question, what should we do to make sure that rivers do not get polluted? पाणी प्रदूषित होऊ नये नदीचं म्हणून काय करेल आपण? काय करणं गरजेचं आहे? We should not allow people to wash their clothes and utensils in the river. We should ban defecations or the industrial waste in the river. Second question, fill up the table of seasons in India. या ठिकाणी काही ऋतू दिलेत आणि आपल्याला भारतामध्ये जे ऋतू आहेत आणि इंग्लिश त्यांचे नेम्स लगेच चार्टमध्ये लिहायचे त्यांच्या महिन्यानुसार. टाइम ऑफ द इयर, सीझन्स आणि इंग्लिश नेम असं त्यांचं तक्ता केलेला आहे. फेब्रुवारी ते एप्रिल यामध्ये वसंत ऋतू आणि त्याचं नाव आहे इंग्रजी स्प्रिंग. मिड एप्रिल टू जून ग्रीष्म आणि समर. मिड जून टू मिड ऑगस्ट वर्षा अँड मान्सून, त्यालाच मान्सून सीझन म्हणतात पावसाच्या याला. नेक्स्ट मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोंबर, तेव्हा आपला शरद ऋतू असतो, त्याला इंग्रजीत ॲन्टम असं म्हणतात. फिफ्थ मिड ऑक्टोंबर टू मिड डिसेंबर, या महिन्यांमध्ये हेमंत हा ऋतू असतो, त्याला इंग्रजीत प्री विंटर म्हणतात. आणि लास्ट मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी, येथे आपला शिशिर ऋतू चालू असतो, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये विंटर म्हणजेच हिवाळा असं म्हणतो. म्हणजे स्प्रिंग, समर, मान्सून, ॲन्टम, प्री विंटर आणि विंटर असे हे ऋतूंचे इंग्रजीतून आपण नावं पाहिले. बी, मॅच द वेदर विथ द सीझन्स. आता आपल्याला इथे जोड्या लावायच्यात आपण वर शिकलेल्या. विंटर विथ कोल्ड, मान्सून म्हणजेच पाऊस पडणे रेनी, स्प्रिंग वाइंडी, प्री विंटर कूल, समर हॉट, ॲन्टम प्लीझंट आनंददायक असतो. प्रत्येकाचं या ठिकाणी त्यांच्या अर्थानुसार किंवा त्या ऋतूमध्ये होणाऱ्या हवामानानुसार तुम्हाला या जोड्या लावायच्या आहेत. मी या ठिकाणी लावलेल्या आहेत, तुम्ही सुद्धा यांचा सराव करावा. सेकंड क्वेश्चन, ए, पोएट्स मेक द पोएम्स म्युझिकल अँड डिफरंट फ्रॉम प्रोज बाय यूजिंग मेनी पोएटिक डिव्हायसेस. वन ऑफ देम द यूजिंग वर्ड दॅट बिगिनिंग विथ द सेम साऊंड इन द सेम टाईम. बघा या ठिकाणी आपल्याला कवितेमध्ये किंवा इतर कवितांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या अलंकारिक भाषांचा वापर केला जातो, ज्यामध्ये एकत्र वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी एकाच ओळीत असलेल्या शब्दांचा उपयोग केलेला असतो, त्यालाच ॲलिट्रेशन असं सुद्धा म्हणतात. मग आपण पाहूया शब्दांमध्ये बी बी अक्षर, यस यस असे सर्व शब्द तुम्हाला दिसत आहेत की ज्यामध्ये ध्वनींचा उच्चार सारखा आहे. दिस डिव्हाइस इज कॉल्ड अलिट्रेशन, यालाच अलिट्रेशन म्हणतात. बिलॉंग्स टू सेट सिमिलर डिव्हाइसेस नेम्ड फिगर्स ऑफ स्पीच, यालाच आपण अलंकारिक भाषा असं म्हणत असतो. पहा या ठिकाणी मी असे काही लिहिलेले आहेत. कूल कुकुंबर्स, फ्रेश फ्रूट्स, वर्किंग वुमन, म्युझिक मेकर्स, डेअरिंग डीड्स. म्हणजे पहिलं अक्षर दोन्ही शब्दांचं सारखं आहे. आणि इथे नोट पण दिली आहे की हिअर द फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट, इथे पहिलं अक्षरच महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बी, पोएट्स ऑल्सो मेक यूज ऑफ वर्ड्स दॅट रिझेंबल अ साऊंड. द वर्ड्स फॉर एक्झाम्पल बँग, स्विश, बीप, रोअर, ट्वीट अशा प्रकारचे जे काही उच्चार होणारे शब्द असतात त्यांना ओनोमोटोपिक वर्ड्स असं म्हणतात. म्हणजेच हे एक अलंकाराचाच प्रकार आहे. यामध्ये सुद्धा ध्वनी आवाज व्यक्त करणारे शब्द असतात, जसं रोअर, बँग, स्विश, बीप, ट्वीट, बूम, झूम असे तुम्हाला दिलेले आहेत. मग आपण पुढचा गेम या ओनोमोटोपियावर खेळायचा आहे. प्ले अ गेम. सेट द टाईम ऑफ लिमिट 5 मिनिट्स. 5 मिनिटात तुम्हाला असे ओनोमोटोपियाचे वेगवेगळे शब्द त्यातून शोधून छोटे छोटे शब्द तयार करायचे आणि लिहायचे. पहा, पोषण, ओनियन, पोटॅटो, पोएट, टोमॅटो, पोएम, ओपन, ऑन टू, पेशंट, नोट, ओपिनियन आणि अपॉइंट हे सर्व शब्द मी ओनोमोटोपिया या स्पेलिंगमधून छोटे छोटे शब्द
तयार केलेले आहेत. तुम्ही सुद्धा जास्ती शब्द तयार करू शकता. आता आपण कवितेकडे वळूया. द लिटिल रिव्हर. चला मग कविता म्हणूया. Our little river, it meanders along. In summer, the water is only knee deep, and cows and carts can cross it with ease. For the banks, though high, are not too steep. No sign of slime, the sands shine bright. One on shore, cash fields blossom white. Chirping menads through that side, the jackal's howl is heard there at night. Across lie groves of mango and palm, the village priests dwell in their cool shade. Girls and boys bathe close to the bank, splashing with their gamchas as they wade. At dusk and dawn, once their bath is done, they dip washcloths to trap small fish. To their household tasks, the wives return, having used river sand to soar each dish. In Ashad, clouds gather, the waters rise, the rivers part, the current grows strong, the air is rife with bubbling sounds as the muddy torrent swirls along. The woods onshore start to life again, and our village awakens to celebrate the rain. पहा, ही कविता रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आहे. आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊया. आपली जी ही छोटीशी नदी आहे ती वळणे घेत घेत सर्व ठिकाणाहून येत आहे, जात आहे. आणि उन्हाळ्यामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की पाणी हे खूप कमी, म्हणजेच गुडघ्याच्या खाली, आणि काही नद्यांमध्ये तर पाणीसुद्धा नसतं. आणि त्यातून गायी, बैलगाड्या या सहजतेने ते लगेच नदी पार करू शकतात. परंतु नदीच्या किनाऱ्यावरती मात्र उंच उंच भाग असतात, जे आपल्याला दगडं उभं टाकल्यासारखे वाटतात. आणि तशा ठिकाणी मात्र चिखलासारखं चिवट पदार्थ हा जो वाळूमध्ये चमकणारा आपल्याला वाटतो, परंतु तो चिखलाचाच भाग असतो. आणि तशा ठिकाणी सुंदर अशी फुलं जी पांढऱ्या रंगाची आपल्याला दिसतात, गवतामध्ये उगवलेली, त्यांचाही वास सुंदर येतो तशा ठिकाणी. त्याचबरोबर मैना ज्या चिवचिव करत असतात, सुंदर गीत गातात, त्यांचा आवाज ऐकू येतो. त्याचबरोबर जे कोल्हे रात्रीच्या वेळी ओरडतात, तोही आपल्याला नदीकाठी आवाज येऊ शकतो. नदी पार करताना आपल्याला अनेक अशी आंब्याची किंवा ताडासारखी उंच उंच झाडे बघायला मिळतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी गावात राहणारे पुजारी किंवा इतर लोक जे त्या मस्तपैकी उंच झाडांच्या सावलीत आनंद घेतात. मुलं मुली हे नदीच्या किनारी आंघोळ करतात, तिथं खेळतात, पोहतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी जर काही शिडकाव झाला चिखलाचा किंवा इतर गोष्टींचा, तर ते लगेच जाताना चिखलातून ज्या काही गोष्टी झाल्यात त्या लगेच पुसून घेतात छोट्याशा कपड्याने. मग संध्याकाळ झाली किंवा पहाट जरी असेल, त्या ठिकाणी आपल्याला आंघोळ करता येतं. सर्व काही गोष्टी तिथे पार पडतात. आणि सुती रुमाल किंवा जे काही कपडा असेल त्या ठिकाणी खोल जरी पडला असेल आपल्याला, तर लगेच तो आपल्याला मासोळी असल्यासारखा वाटेल. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समुद्रकिनारी घडतात. त्याचबरोबर संध्याकाळी बायका या आपलं काम आवरून सगळं काही काम घेऊन वापस परत येताना सुद्धा दिसतात. त्यानंतर घासून पुसून आपल्याला नदीचं जे काही आहे ते स्वच्छ ठेवणं हे गरजेचं आहे. आपल्या सर्व वस्तू त्या स्वच्छ करून बायका वापस परत येतात. आषाढ महिन्यामध्ये तर ढगं एवढी येतात आणि असं वाटतं की पाणी किती आलंय आणि जमा झालेलं आहे. पाणी उगवल्यासारखा भास आपल्याला होतो. नदीच्या त्या ठिकाणी अचानक आपल्याला पूर सुद्धा आलेला दिसेल, कारण खूप पाऊस पडतो आणि सर्व काही गोष्टी आपल्याला सांभाळून कराव्या लागणार. हवेचा सुद्धा जो काही वारा आहे तो सर्वत्र पसरलेला असतो. असं वाटतं की जसं काय हवेचा मंजूळ ध्वनीच आपल्याला ऐकू येत आहे. आणि चिखलामध्ये कितीही जोरात प्रवाह असला तरी तो आपल्याला ढकलून देईल अशा प्रकारचा वारा सुटतो. म्हणजे पाऊस पण खूप, पूर पण आलेला, आणि किनाऱ्यावरील जे काही सर्व वातावरण असतं ते चैतन्यमय असतं. आणि खेडेगावांमध्ये तर असं वाटतं की आता पाऊस आलाय आणि त्यांचा देवच त्या ठिकाणी आलेला आहे. कारण सर्व शेतकऱ्यांना, जे सर्वजण पावसाची वाट बघत असतात, कारण शेतकऱ्यांना सर्व काही पिकण्यासाठी पाणी खूप आवश्यक असतं, आणि ते पाऊस या ठिकाणी पडतो आणि सर्वजण एकदम आनंदामध्ये सर्व गोष्टी त्या ठिकाणी करतात.
ही कविता जी आहे या कवितेमध्ये हेच सांगितलं आहे की नदी कशी असते आणि नदीच्या किनारी ज्या काही गोष्टी किंवा घडामोडी घडतात त्या सर्व कशा कशा घडत असतात, या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी ही रिव्हर कविता आपल्याला या ठिकाणी पाठात दिलेली आहे. तुम्हाला चित्रात सुद्धा दिसत आहे की मुलगा किती आनंद घेत आहे त्या नदीच्या छोट्याशा पाण्यामध्ये. आणि असाच आनंद छोट्या छोट्या नद्यांमध्ये सर्व लोक घेत असतात. आणि या ठिकाणी आपल्याला कवितेमधून एवढंच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की नदी ही स्वच्छ ठेवली पाहिजे, आपण त्यात कुठलीही घाण टाकली नाही पाहिजे किंवा जे काही त्याचं प्रदूषण होत आहे ते आपण थांबवण्यासाठी वेगवेगळे त्या ठिकाणी उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि नदी ही सर्वांचीच आहे, ती सर्वांना पाणी पुरवते, त्यामध्ये सर्व गोष्टी आपण त्याचा आस्वाद घेतो, यासाठी नदीला स्वच्छ ठेवा. चला मग, फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू व्हेरी मच. क्रिएशन बाय सारिका अजमेर, डिस्ट्रिक्ट नांदेड. माझे सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी संस्कार मोती चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि पार्ट 2 इंग्लिश वर्कशॉप हा लगेच पहा.